टिंगळी, मिरखेल तसेच पूर्णा व नांदेडला जोडणारा हा रस्ता काही वर्षापूर्वी अतिक्रमणमध्ये बंद करण्यात आला होता. वसमत रोड मार्गे 2000 म्हणजे 1980ला रहीम टेलर आणि धनराज जैन यांनी रहीम टेलर पूर्ण नाव सांगा, आडनाव तरी कमी. म्हणजे रहीम हे आडनाव आहे का असं नाव? नाही नाव आहे ते. रहीम टेलर सगळं ओळखतात, त्यांना जिल्हा ओळखतो. रहीम टेलर या आणि काकाजी जैन, धनराज जैन या लोकांनी तो प्लॉटिंग करून हा रस्ता विकला होता. आहे कृष्ण गार्डनवाल्यानं 10-12 फूट घेतलेलं आहे. जे जोशी नावाचे जे ग्रस्त आहेत त्याने घेतलेले. महापालिकेचा एक कर्मचारी होता चोपडे, त्याचा सुद्धा. बरं, याबद्दल तुमच्या गावातील सहकार्य करताल का? त्यांचं समजा जे काही व्यक्तीने अतिक्रमण केले ते काढण्यासाठी गावातील जनता सहकार्य करेल? पूर्ण गाव माझंच नाही, बलसा, शेंद्रा, पिंगळीतले लोक सुद्धा आणि कृष्ण नगरमधले सुद्धा पूर्ण लोक इथं सहकार्य करायची त्याची भूमिका आहे. ठीक आहे, धन्यवाद. लहान मुलांचा शाळेत जाण्याचा रस्ता इथून आहे. अजून बऱ्याच शेतकरी लोकांचा इथून शहरामध्ये भाजी मार्केटला शनिवार बाजार जाण्याचा हा जो रस्ता होता, याबद्दल जी शाळेतली लहान मुलं आणि शेतकरी आज वर्ग याचा आनंद व्यक्त करत आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे रस्ता टिंगळी, मिरखेल तसेच पूर्णा व नांदेडला जोडणारा हा रस्ता काही वर्षापूर्वी अतिक्रमणमध्ये बंद करण्यात आला होता.